माझा नवरा माझ्यावर चीट करतोय लिटरली. तो कोणाच्या प्रेमामध्ये आहे आणि आज जाऊन मला कळलं ती गोष्ट. नमस्कार. सो आजची मॉर्निंग चालू झाली ह्या फ्रेश अशा भाज्या घेत. आमच्या गोराईला, खाडीला हे मार्केट लागतं आणि काय फ्रेश भाज्या होत्या. ओहो! मी तर एकदम खुश झाली. कारण की मला काजूची भाजी मिळाली. जे ओले काजू मी शोधत होती प्लस जांभळं आणि एवढी फ्रेश भाजी. म्हणजे माझी खुशी तर बायकांनाच समजू शकते, की बापरे! केवढं आपण खुश होतो हे भेटून. आणि आज टाईम होता जे एवढे दिवस महाबळेश्वर, लोणावळ्याला काय खाल्लं-पिल्लं होतं, त्याच्यामुळे आज टाईम आला होता ह्या शुगर टेस्टचा. सो मला माहीत होतं, की जरा शुगर आता ही आमची वर-खाली होणार आहे. सो तिकडून आलो आम्ही महेंद्रामध्ये. बॅक टू बॅक आमच्या ट्रिप झाल्या होत्या. त्याच्यामुळे गाडीमध्ये थोडंसं काम होतं. सो आम्हाला इथे 1-2 तास जरा लागले, की गाडी रिपेअर वगैरे करायला आणि गाडीचं काम फायनल होईपर्यंत आम्ही इथेच थांबलो होतो. देन हे होतं ॲक्चुअल रिव्हील. माझा नवरा जो आहे Starbucksच्या प्रेमात पडलाय. लिटरली 8 दिवसामधून तो 10 दिवस तरी कॉफी पितो आणि 3 दिवस माझ्याबरोबर आणि कोणीही नाही कंपनी भेटली, की एकटा जाऊन हे Starbucksमध्ये पितो. लिटरली हा Starbucks पगलू झालाय. देन तिकडून आम्ही आलो ठाकूर विलेजच्या सलॉनला. आज आमच्याकडे खूप स्पेशल व्यक्ती आली होती. प्रकाशदादा सुर्वे जे आपले आहेत त्यांची ही सून, राजदादा सुर्वे ह्यांची वाईफ. त्या आज स्पेशली आल्या होत्या हेअरकटसाठी. म्हणजे मला तर एवढं बरं वाटत होतं आणि लिटरली बिलीव्ह नव्हतं होत, की त्या आपल्याकडे हेअरकटला आल्या. सो खूप असं छान त्यांच्याबरोबर गप्पा-टप्पा मारल्या आणि यार काय सुंदर आहे म्हणजे त्यांचा सोल केवढा प्युअर आहे बोलायला वगैरे. खूप मजा आली आज त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड करून आणि त्यांचं काम करून. संध्याकाळी सगळी कामं आटपून आम्ही निघालो ॲज युजुअल आमच्या मूव्ही डेटला. लिटरली अमर त्याच्या आयुष्यातल्या 30 इयर्समध्ये पहिला गुजराती त्याने मूव्ही बघितलाय आणि माझ्यासुद्धा आयुष्यातला हा फर्स्ट गुजराती मूव्ही. डू वॉच. खूप सुंदर मूव्ही आहे. आम्हाला खूप मज्जा आली आणि ह्या मूव्हीपासून खूप काही शिकायला भेटलं. प्लीज डू वॉच.